पुनर्विवाह भाग 36। आदित्य, वरद आणि सरिताताई बाहेर बोलत बसल्या होत्या. आदित्य म्हणाला, आई, आपण बेड खाली वर करण्यापेक्षा वरच्या खोलीत नवीन बेड घेऊया का? आणि त्याचा जुना बेड माळी काकांना किंवा लताताईंना विचारून देऊया. सगळ्यांच्या आदित्यचे म्हणणे पटले होते. वरद आणि आदित्य तर तयार होऊन निघाले सुद्धा शॉपिंगला. उद्या दिवाळीचा महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन होते. त्याचेही काही सामान आणायला आईंनी त्यांना सांगितलेलेच होते आणि जास्त वेळ बाहेर हुंडकू नका असेही बजावलेलेच होते. तेव्हा दोघेही एका सुरात, नाही फिरणार, लवकरच घरी येतो आम्ही, असे बोलून हसतच बाईकवरून निघाले ते. सरिताताई देखील थोडा वेळ आराम करायला म्हणून खोलीमध्ये निघून गेल्या होत्या. आज बऱ्याच दिवसांनी आदित्य आणि वरद असे दोघेही शॉपिंगला आलेले होते. त्यांनी सर्वात आधी त्यांच्या आवडीच्या दुकानात जाऊन आवडते मिल्कशेक पेले. त्यानंतर फर्निचर शोरूममध्ये जाऊन वरदच्या आवडीचा बेड पसंत केला, कारण पुढं जाऊन पुन्हा ती त्याचीच खोली असणार होती. बेड डिलिव्हरीचे सोपस्कार पार पाडून आईने सांगितलेले सामान घेतले व इतरही काही शॉपिंग केली आणि घरी परत आले. आई आणि आरोही दोघीही झोपेतून उठून सोफ्यांवर बसून भाजी साफ करत होत्या. तितक्यातच आदित्य आणि वरद खूप साऱ्या शॉपिंग बॅग घेऊन आलेले होते. आल्या आल्या हुश करत सोफ्यांवर बसले. आरोहीने दोघांनाही पाणी दिले. आदित्य तिच्या बाजूला बसला आणि तिला बरं वाटलंय ना असे विचारले. तिने हसून हो, बरं वाटतंय मला आता, असे ती सांगत होती. वरद सगळ्यांना शॉपिंगच्या बॅग उघडून त्यातले सामान दाखवत होता, मजा मस्ती करत होता. तितक्यातच बेड घेऊन खाली काही लोक आलेले होते. तशी आरोही आत आईच्या खोलीत जाऊन बसलेली होती. सगळ्यांनी मिळून वरच्या खोलीला बेड काढून नवीन बेड तेथे ऍडजस्टमेंट केला होता. ते लोक पैसे घेऊन निघून गेले. आदित्याने आरोहीला रात्रीपर्यंत वरच्या खोलीत येण्याबद्दल सक्त ताकीद दिलेली होती. तिलाही वाटलं खोलीत धूळ आणि पसारा असेल म्हणून तिनेही सुद्धा ते मान्य केलं. आई दिवे लागण्याची वेळ झाल्याने दिवे लावू लागल्या होत्या, तर वरदने लाईट्स ऑन करून सगळ्या घरांवर रोषणाई केलेली होती. इकडं आदित्य मात्र वरच्या खोलीत काहीतरी सिक्रेट प्लॅन करत होता. आदित्यने बेडवर आरोहीची फेवरेट रंगांची नवीन बेडशीट अंथरलेली होती. खोलींमध्ये खाली मस्त फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. टेबलवर मॅट ठेवून त्यावर रंगीबिरंगी आणि सुवासिक मेणबत्त्या लावून ठेवलेल्याच होत्या. खोलीच्या खिडकीत सुंदर छोटे आकाशकंदील आणि मंद लाईटच्या माळा सोडल्या होत्या. बेडवर मधोमध आरोहीसाठी आणलेले गिफ्ट सुद्धा ठेवलेले होते आणि बेडच्या आजूबाजूला फुगे सुद्धा लावलेली होती. आणि बेडवरून अगदी सरळ नजर जाईल असा एक लहान बाळाचा क्यूटसा फोटो लावला होता. आणि डन म्हणून स्वतःच्याच पाठीवर थोपटत एक वार सगळीकडे नजर फिरवून फ्रेश होऊन बाहेर आला. पण खोली लॉक करायला मात्र तो विसरूनच गेला. इतका वेळ आदित्य दिसले नाही म्हणून आणि आपल्याला विचारले नाही म्हणून आरोही जरा रागावलेलीच होती. पण तो दिसताच तिचा राग कुठल्या कुठं पडून गेला. सगळ्यांनी मिळून देवाजवळ प्रार्थना केली आणि पुन्हा हॉलमध्ये गप्पा मारत बसले होते. रेखाताईला, मावशीला, वनिताताईंना फोन करून दिवाळीच्या शुभेच्छा देणे सुरू झालेलेच होते. परंतु आरोही गरोदर असल्याचे आताच कुणाला सांगायचे सगळ्यांनी टाळलेले होते, कारण आईंनी तसे त्यांना सांगितलेलेच होते. सगळे थोड्या वेळाने घराबाहेर येऊन बाहेरचे लाईट्स, आजूबाजूंचे घर त्यांचे दिव्यांमुळे उजळून निघालेले होते. त्यांचं रूप सुद्धा खूप सुंदर दिसत होतं घरांचं. सगळीकडे उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले होते. मधूनच फटाक्यांचा आवाज ऐकू येत होता, तर लहान मुलांची धावपळ चाललेली होती. तुझे एक फटाका मला दे ना, मी तुला अनार देतो, वगैरे वगैरे चालू होतं. त्यांच्या गोष्टी ऐकून आई आदित्य आणि वरदच्या लहानपणीचे किस्से आरोहीला सांगू लागल्या होत्या. सगळे ते ऐकत हसू लागलेले होते. काही वेळाने आत येऊन सगळे जेवायला बसले. जेवतानाही गप्पा सुरू झालेल्या होत्या. जेवण आटपून थोडा वेळ टीव्ही बघून सगळे झोपायला गेले. वरद वरच्या खोलीत गेला तर आरोही आणि आदित्य खाली वरच्या खोलींमध्ये जायला निघालेले होते. आदित्यने आरोहीला थोडा वेळ सोफ्यावरच बसायला सांगितले
आणि पटकन आतमध्ये येऊन मेणबत्त्या लावल्या व म्युझिक सुरू केले आणि बाहेर येऊन आरोहीला डोळे बंद करून खोलीमध्ये घेऊन गेला होता. वेलकम माझ्या बाळाची होणारी आई, असे बोलून तिच्या डोळ्यांवरून हात काढला. डोळे उघडताच सगळीकडे रंगीबिरंगी फुले, मेणबत्त्या, फुगे आणि बाळाचा फोटो बघून ती खूप खुश झाली होती. तिला खूप आनंद झालेला होता. आदित्यला थँक्यू बोलून त्याच्या मिठीत शिरली. आदित्यने सुद्धा तिला मिठीत घेतले आणि तिच्या कपाळांवर किस करत तिला थँक्यू सो मच आरोही, असे तो बोलत होता. आदित्य म्हणाला, मी सांगू शकत नाही की मी आज किती खुश आहे ते तुला. तू मला जगातली सर्वात सुंदर भेट दिलेली आहेस आरोही. तू जे मागशील ते मी तुला द्यायला तयार आहे. आय एम सो हॅपी टुडे. आरोही म्हणाली, आहो मी काय केलेलं आहे? गिफ्ट तुम्ही मला दिलेलं आहे ना, हे बाळ माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. आदित्य म्हणाला, लव यू सो मच दोघांना पण. आरोही म्हणाली, दोघांना? आदित्य म्हणाला, हो, एक तू आणि दुसरी माझी छोटी आरू. आरोहीच्या पोटांवर हात ठेवून म्हणाला होता. आरोही म्हणाली, तुम्हाला कसं माहिती मुलगीच होणार आहे म्हणून? आदित्य म्हणाला, मला मुलगीच हवी आहे, तुझ्यासारखी क्यूट. आरोही म्हणाली, मला पण छोटा आधी हवा आहे. आदित्य म्हणाला, नो आरू. आरोही म्हणाली, यस आधी. असेच गोड भांडण चालू होते त्यांचे. झोपी गेले. मग पहाटे पहाटे सनाईचे सूर कानावर पडताच सगळ्यांची झोप चावडली. एक एक करून सगळे उठून बाहेर आलेले होते. बाहेर काही लोक सनई, पिपाणी, बासरी, ढोल यावर दिवाळीचे गाणे वाजवतच होते. त्यामुळे वातावरण अगदी मंत्रमुग्ध झालेले होते. आधी गावांमध्ये ही पद्धत होती. दिवाळीचे 5 दिवसही लोक फिरून वातावरणात चैतन्य आणीत आणि नंतर सगळीकडे जाऊन दिवाळीचा फराळ मागत असे. आज लक्ष्मीपूजनाचा दिवस होता, त्यामुळे सर्वत्रच लगबग चालू झालेली होती. लताताई आणि माळी काका सुद्धा कामांवर लवकरच आलेले होते. सगळ्यांनी आज जाऊन आंघोळी आटपल्या. वरदने माळी काकांना सांगून घराबाहेर अंगण स्वच्छ साफ करून घेतलेले होते. लताताई घर झाडून पुसून लख्ख करत होत्या, तर आदित्य आईला किचनमध्ये मदत करत होता. आजचा नाश्ता आदित्यकडेच होता. आरोही देवघरात देवपूजा करत होती. वरदने तिला बागेतील ताजी फुले आणून दिलेली होती. ऐकून सगळे आपापल्या खारीचा वाटा उचलून घरची सगळे कामे आवरत होते. आदित्यने सगळ्यांना नाश्ता करायला बोलवले. आदित्यच्या हातचे गरमागरम उपीट खाऊन सगळ्यांनी भरपेट नाश्ता केला होता. त्यानंतर आदित्य आणि आरोही दोघे मिळून रात्रीच्या पूजेचे साहित्य काढत होते. सरिताताईंनी लताताईंच्या मदतीने दुपारचे जेवण तयार केले व रात्रीच्या जेवणासाठी पूर्ण तयारी करू लागल्या होत्या. वरद नातेवाईकांकडे भेटी द्यायला गेलेला होता. दिवाळीचे गिफ्ट पोस्ट करत होता. माळी काकांना व लताताईंना देखील सरिताताईंनी आहेर, दिवाळीचा फराळ आणि काही पैसे दिले होते. दोघेही खूप खुश झाले. आनंदात ते त्यांच्या घरी परत गेले. आरोही थोडा वेळ जाऊन खोलीत आराम करत बसली होती आणि थोडा आराम करू लागली. आदित्य तिची परवानगी घेऊन अमीरकडे गेलेलाच होता. जाताना त्याच्या मुलीसाठी काही खाऊ, काही गिफ्ट सुद्धा घेऊन गेलेला होता. आदित्य आणि वरद आल्यावर दुपारची जेवण आटोपली आणि थोडा वेळ आराम करून सगळे संध्याकाळच्या तयारीला लागलेले होते. आरोहीने बाहेर रांगोळी काढायला सुरुवात केली. वरद तिला मदत करीतच होता. आदित्य मात्र नुसतेच बसून तिच्याकडे बघत बसलेला होता. मध्येच दोघांची नजरानजर झाली आणि दोघांनाही हसू आले. रांगोळी काढताना आरोहीच्या केसांची एक बट तिच्या चेहऱ्यांवर आली होती. आरोही तिला मागे सारतच होती, पण ती वारंवार चेहऱ्यांवर येत होती. त्यामुळं तिच्या चेहऱ्यांवर रांगोळीचे रंग सुद्धा लागलेले होते. पण त्यातही ती खूप गोड दिसत होती, खूप सुंदर दिसत होती ती. आदित्य दुरूनच तिचे फोटो क्लिक करत होता. तिची ती धुसमूस त्याला जाणवली. तसा तो आतून रुमाल घेऊन आलेला होता आणि हळूच तिच्या चेहऱ्यांवरची रांगोळी पुसू लागला. वरद समोर आल्याने तिला खूप लाजल्यासारखे झालेले होते. वरद फोन आल्याचे नाटक करत तिथून दूर गेला. मग काय, आदित्यला रान मोकळेच मिळाले
तो तेथेच आरोहीला छेडू लागला होता. ती त्याला प्रेमाने, "अहो काय करताय तुम्ही? कुणीतरी बघेल ना आपल्याला," असे बोलू लागली होती. आदित्य म्हणाला, "मग बघू दे ना, बाकीचे पण शिकतील माझ्याकडूनच बायकांवर कसं प्रेम करायचं ते म्हणून." आरोही म्हणाली, जा बरं तुम्ही आता, माझी रांगोळी बिघडेल." आदित्य म्हणाला, "हे बघ, मी तुझ्याशी नाही, माझ्या बाळाशी बोलतो या, तू तुझं काम कर ना." आरोही म्हणाली, "हो आता बायको नको ना तुम्हाला." आदित्य म्हणाला, "हे असं काही नाही हा, तूच बोलली तिकडं जा म्हणून, म्हणून मी तुला असं बोलत होतो, सॉरी हा." आरोही म्हणाली, "अहो गंमत केली मी." आदित्य म्हणाला, मग लव्ह यू सो मच." आरोही म्हणाली, "तुम्ही पण ना." आदित्य म्हणाला, "हा बोल ना." आरोही म्हणाली, "मी नाही, आई बोलते." आदित्य उठून आत गेला तेव्हा कुठं आदित्यने तिची रांगोळी पूर्ण केली. "आहा, काय मस्त जमली आहे ना रांगोळी," असे बोलत वरदने सगळं उचलून ठेवलं आणि तिलाही उठायला मदत केली. संध्याकाळ व्हायला आलेलीच होती. आईने सगळ्यांना पटापटा आवरून तयार व्हायला सांगितलेले होते. सगळे आपापल्या खोलीत निघून गेले आणि पटापटा फ्रेश होऊन नवीन कपडे घालून तयार झालेले होते. आरोहीने सुंदर लाल चटक रंगांची नऊवारी नेसली होती, तर आदित्यने त्याच रंगांचे सोवळे नेसले होते. दोघेही खूप सुंदर दिसत होते. सरिताताईंनी कांजीवरम साडी, तर वरदने मस्त स्काय ब्ल्यू रंगाचा कुर्ता पजामा परिधान केलेला होता. सगळे देवाजवळ आलेले होते. आरोही आणि आदित्यने लक्ष्मी देवींची मूर्ती स्थापन करून यथासांग पूजा केली. देवीला नैवेद्य दाखवून आरती करण्यात आलेली होती. पूजा झाल्यानंतर तिघांनी आईचा आशीर्वाद घेतला. घरची लक्ष्मी म्हणून सासूबाईंनी त्यांच्या पिढीजात लक्ष्मीहार आरोहीकडे सोपवला आणि आता या घरचे सगळे रीतिरिवाज, परंपरा तुझ्या हातात सोपवते आरोही. माझ्या घराची काळजी घे म्हणत तिला प्रेमाने जवळ घेतले. तिनेही आपलं घर नेहमी हसत खेळत ठेवीन असे वचन त्यांनी देऊन बिनधास्त झालेली होती. वरदने घराबाहेर दिव्यांची आरास केली होती. आरोहीने काढलेल्या रांगोळीच्या भोवती सुद्धा दिवे मांडलेले होते, त्यामुळे रांगोळी अजूनच सुंदर दिसत होती. त्याने सगळ्यांना फोटो काढण्यासाठी बाहेर बोलावले. आरोहीची रांगोळी बघून सगळ्यांनी तिचे कौतुक केले. वरद सगळ्यांचे फोटो क्लिक करत होता. आदित्य आणि आरोहीने मस्त मस्त पोज देऊन फोटो काढून घेतले होते. वरदने सुद्धा स्वतःचे फोटो काढण्यासाठी सांगू लागला होता. तेव्हा मात्र आदित्य त्याला चिडवत नकार देऊ लागला. सणाच्या दिवशी भांडण नको म्हणून आई आदित्यला ओरडत होत्या, तेव्हा मात्र त्याने त्याचे फोटो काढून दिले. आरोही आणि आई बाहेर झोपाळ्यांवर बसलेल्या होत्या, तर आदित्य आणि वरद बाहेर फटाके फोडत बसलेले होते. तेव्हाही आदित्यचे वरदला चिडवणे सुरू झालेलेच होते. वरद रागे भरून या दोघींजवळ आला आणि आदित्यची कंप्लेंट करू लागला होता. या दोघी सुद्धा लाडाने त्याला थांब, आपण आदित्यला ओढूया म्हणून सांगू लागलेल्याच होत्या. आदित्यने परत आवाज दिला तसे पुन्हा वरद धावत जाऊन त्याच्यासोबत फटाके फोडण्यात व्यस्त झालेला होता. त्यांचे ते खोटे खोटे रुसवे फुगवे बघून दोघी खूप हसत होत्या. फटाक्याच्या वासाने आरोहीला कसे तरी वाटू लागले होते. तिला मळमळ होत होतं, त्यामुळे ती आईसोबत आतमध्ये येऊन बसली. काही वेळाने आदित्य आणि वरद देखील आतमध्ये आले. लहानपणीची दिवाळी आठवून सगळ्यांच्या डोळ्यात बाबांच्या आठवणीने पाणी आलेले होते. आरोहीने सगळ्यांना शांत केले आणि आदित्यला वरदला का चिडवत होता म्हणून खोटे खोटे रागवत होते. वरद आरोहीच्या बाजूला बसून आदित्यला नजरेने चिडू लागला होता. तेव्हा आदित्य, अगं याची लहानपणाची गर्लफ्रेंड दिवाळीला घरी आलेली आहे, तिला भेटून ये म्हणून सांगत होतो मी, असे बोलून सगळ्यांसमोर पुन्हा त्याला चिडू लागलेला होता. सगळे पुन्हा हसण्यात रमले. असेच हसत खेळत सगळ्यांनी जेवण आटपवले. कपडे बदलून परत हॉलमध्ये येऊन बसलेले होते. थोडा वेळ टीव्ही बघून सगळे झोपायला निघून गेले. आज सकाळपासून थोडी धावपळ असल्यामुळे आदित्य आणि आरोहीला एकांत मिळालेला नव्हता. असेही ते खाली शिफ्ट झाल्यापासून त्यांची प्रायव्हसी थोडी कमीच झालेली होती म्हणा. त्यामुळं खोलीत आल्या आल्या बरोबर आदित्य तिच्या मांडीत डोकं ठेवून निवांत पडलेला होता.
आरोही सुद्धा त्याच्या डोक्यांवरून हात फिरवत त्याचे लाड करू लागलेली होती. लहान बाळासारखा तो लगेच झोपी सुद्धा गेला. तिनेही थोड्या वेळाने त्याच्या बाजूला अंग टाकले होते. दिवसभराचा थकवा असल्याने तिलाही लगेच झोप आलेलीच होती. आज पाडवा होता. आरोहीने सकाळी लवकर उठून आवरले आणि देवपूजा करायला जाऊन बसली होती. तितक्यातच सासूबाई आणि आदित्य सुद्धा उठून बाहेर आलेले होते. आरोहीने आदित्यला आज परत तेल उठणे लावून आणि आंघोळ करून आल्यावर औक्षण करून ओवाळून घेतले. पाडवा म्हणजे पती पत्नीच्या प्रेमाचा दिवस असतो ना. पत्नीने प्रेमाने पतीला ओवाळायचे आणि हक्काने पतीकडून काहीतरी गिफ्ट घ्यायचे असते. आदित्यने आरोहीला ओवाळणीमध्ये पैसे दिले आणि बाहेर जाऊन बसला होता. आदित्यने आपल्याला गिफ्ट दिले नाही म्हणून आरोहीला जरा वाईटच वाटत होते, म्हणून ती शांतच होती. तिथेच डायनिंग टेबलवर बसून राहिली होती. आदित्यने तिच्याकडे बघतच होता. तिच्या डोळ्यात पाणी जमा झालेले होते. त्याला ते दिसले सुद्धा. तितक्यातच तो उठला. आपल्या खिशातून एक बॅग काढून आतले एक सुंदरसे मंगळसूत्र हळूच मागून जाऊन आरोहीच्या गळ्यात घातले होते. त्याच्या स्पर्शाने ती विचारातून बाहेर आली होती आणि गळ्यात बघते तर काहीतरी नवीन हाताला लागत होतं तिच्या. तिने मागे वळून बघितले तर आदित्य आरसा घेऊन तिला दाखवत होता. ती आरशात स्वतःला बघतच होती. ते मंगळसूत्र तर तिला फारच आवडलेलं होतं. तिने खूप प्रयत्न केला, पण त्याच्या या कृतीने तिच्या डोळ्यातून थेंब बाहेर पडलेच. शुभ पाडवा, आवडलं की नाही गिफ्ट, असे डोळे मिचकावत तिला आदित्य विचारू लागला होता. ती काहीच न बोलता त्याच्या मिठीत जाऊन शिरली आणि खूप आवडले, थँक्यू सो मच असे बोलून त्याच्या छातीवर किस करू लागली होती. त्यानेही तिला कपाळांवर किस केले आणि तिचे डोळे पुसले. आदित्य म्हणाला, सॉरी आरोही, मगाशी दिलं नाही मी गिफ्ट तुला. आरोही म्हणाली, इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही, पण वाईट वाटलं होतं मला थोडंसं. आदित्य म्हणाला, ओ माय शाली, असे बोलून तिला हळूच खोलीत घेऊन गेला होता. आरोही म्हणाली, आहो काय करताय तुम्ही? आदित्य म्हणाला, बायकोवर प्रेम करतोय मी. आरोही म्हणाली, तुम्हाला माहिती आहे ना आता मी प्रेग्नेंट आहे म्हणून, कळत नाही का तुम्हाला? आदित्य म्हणाला, हो मग प्रेग्नेंट असताना प्रेम करत नाहीत का ग? असे बोलून तिला मिठीत घेऊन तिचे खूप लाड करू लागला होता. ती बिचारी आई आणि पती या दोघींमध्ये अडकलेलीच होती. त्याला थांबवलं तर तो नाराज होईल आणि नाही थांबवलं तर डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितलेलीच आहे. काय करावं म्हणून तिला काही सुचत नव्हतं. त्याला कुठलाही प्रतिसाद न देता ती तशीच बसून राहिलेली होती. काही वेळाने त्याचा स्पर्श न जाणवल्याने तिने इकडे तिकडे बघितलं तर तो हसत तिच्याकडे बघत खुर्चीवर बसलेला होता. तिने नाराजीने त्याच्याकडे बघितलं तेव्हा तो तिच्या जवळ आला. आरोहीने तिचे हात हातात घेऊन तिला बोलू लागला होता, कसला इतका विचार करतेस ग आरोही तू? मला राग येईल म्हणून गप्प बसली होतीस का? वेडू कुठली. आय लव्ह यू सो मच म्हणून तुझ्यावर जास्त प्रेम येतं मला, माहित आहे का तुला? पण डोंट वरी, आपल्या बाळाला त्रास होईल असं मी काहीच करणार नाही आहे. आणि कधी तुला वाटलं आय एम क्रॉसिंग द लिमिट तेव्हा हक्काने थांबव ग मला. मला मुळीच वाईट वाटणार नाही आरोही. असे बोलून त्याने तिला आपल्या मिठीत घेतले. आपला नवरा किती समजदार आहे, न बोलताही माझ्या मनात काय चाललेलं आहे हे त्याला बरोबर कळालेलेच आहे, असे मनातल्या मनात बोलून तिला त्याचा खूप अभिमान वाटत होता. तिनेही त्याच्या गालांवर हळूच किस केले आणि दोघेही हसत बाहेर आले होते. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.